नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो नमस्कार, हा जो व्हिडिओ असणार आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे TIFR मध्ये. तर चांगला ऑपॉर्च्युनिटी आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसचा हा जॉब असणार आहे, पण ते रिन्यू करतील तुम्हाला दरवर्षी. कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे तुमचा रिन्युअल होत राहील 3 वर्षापर्यंत. तर चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो, अप्लाय नक्की करा. जर तुमच्या कोणी ओळखीचे असेल तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, ज्यांना अप्लाय करायला एलिजिबल असतील ते. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी असे सगळे व्हिडिओ इथे नेहमी टाकत असतो, तुम्हाला कोणतेही जॉब अपडेट्स मिळत राहतील. तर हे जे विभागाचं नाव आहे, प्रायव्हेट जॉब आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. केंद्र सरकारचा जॉब असणार आहे, पण कॉन्ट्रॅक्च्युअल हा असणार आहे. वयोमर्यादा जी असणार आहे ती 18 ते 28 वर्ष असेल. 45 वर्षाची सूट असेल SC/ST साठी 5 वर्ष आणि OBCची. ऑल ओव्हर इंडियाची उमेदवारीसाठी असतील. फ्रेशर्स, अनुभवी दोघंही अर्ज करू शकतात, मेल फिमेल. अर्ज जो करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे. अर्जाची जी फीस असेल ती ₹0 असेल. नोकरीचा प्रकार जो आहे तो कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असेल. आता बघूया निवड प्रक्रिया. तर तुमची एक रिटन टेस्ट होईल, ट्रेड टेस्ट होईल, स्किल टेस्ट होईल आणि पर्सनल इंटरव्ह्यू होईल. तर पर्सनल इंटरव्ह्यू हा सगळ्या पोस्टसाठी नाही आहे, फक्त एकच जी ऑफिसरची पोस्ट याच्यासाठी मित्रांनो. बाकीच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू हा नसणार आहे. अप्लाय करायची डेट आहे ती 14 ऑगस्टपासून ऑलरेडी चालू झालेली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अधिकृत जी वेबसाईट आहे ती www.tifr.res.in ही आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे ते मुंबईमध्ये तुमचं असणार आहे, जे की तुम्हाला दुसऱ्या सेंटरला इथे पाठवू शकतात, पण मोस्ट प्रॉब्ली तुमचं जे नोकरीचं ठिकाण आहे ते मुंबईचं असेल. तर आता बघूया कोणत्या कोणत्या पोस्ट आहे ह्या टाटा ग्रुपमध्ये. तर पहिली जी पोस्ट आहे ती प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट B. ह्याच्यामध्ये जी एकच अनरिझर्व पोस्ट असणार आहे, जिचं मॅक्झिमम एज जी असेल ती 28 वर्ष असेल. ह्याची जी सॅलरी असेल ती असेल ₹41,100. दुसरी पोस्ट आहे प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर B. ह्याचं अनरिझर्व एकच पोस्ट आहे. ह्याचं पण मॅक्झिमम जे एज असेल ते 28 वर्ष असेल आणि याची जी सॅलरी असेल ती 84,200. त्याच्यानंतर तिसरी पोस्ट प्रोजेक्ट क्लर्क A. ह्याची एकच पोस्ट आहे अनरिझर्व. याचा मॅक्झिमम एज 45 असेल आणि जी सॅलरी असेल ती 41,100 असेल. प्रोजेक्ट क्लर्क A परत ही वेगळी पोस्ट आहे मित्रांनो. ह्याची पण एकच पोस्ट आहे. याचं मॅक्झिमम एज 45 आहे. ह्याची पण सॅलरी सेम असेल ₹41,100. त्याच्यानंतर प्रोजेक्ट वर्क असिस्टंटची एक पोस्ट आहे. ह्याचं पण एज 45 आहे आणि ह्याची जी सॅलरी असेल ती ₹32,000. आता बघूया कोणत्या पोस्टसाठी काय एज्युकेशन लागणार आहे. तर प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर जे आहे B, त्याचं फुल टाईम तुमचं MSc किंवा MS इन फिजिक्स, मॅथमॅटिक्स और कम्प्युटर सायन्स हे झालेलं पाहिजे किंवा रिलेटेड फील्डमध्ये. आणि मिनिमम तुम्हाला 60% मार्क्स तुम्हाला पाहिजे तुमच्या मास्टरमध्ये, किंवा BE BTech तुमचं झालेलं पाहिजे रिलेटेड फील्डमध्ये. 60% मार्क असणं गरजेचं आहे मित्रांनो. ही त्याच्यासाठी एलिजिबिलिटी म्हणजे कंडिशन आहे त्याला. आणि प्लस तुम्हाला एक्सपिरियन्स पण पाहिजे, चांगला कम्युनिकेशन आणि कम्युनिटी मीडिया म्हणजे जे वेब डिझायनिंग टूल असतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरच्या फील्डमध्ये. दुसरी जी प्रोजेक्ट क्लर्क याची जी पोस्ट आहे त्याला फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे 50% आणि कम्प्युटर टायपिंग तुमची झालेली पाहिजे आणि मिनिमम 1 वर्षाचा तुमचा क्लरिकल एक्सपिरियन्स पाहिजे चांगल्या एका मोठ्या वेल ऑर्गनाइज्ड इस्टॅब्लिश्ड ऑर्गनायझेशनमध्ये. तिसरी जी पोस्ट आहे प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट, ह्याच्यासाठी तुम्हाला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे NTC और नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट म्हणजे NSC फ्रॉम NCVT इन द एअर कंडिशनिंग ट्रेड, म्हणजे एअर कंडिशनिंगमध्ये तुमचा ट्रेड झालेला पाहिजे 60% सोबत आणि 1 वर्षाचा तुमचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स पाहिजे. चौथी पोस्ट आहे प्रोजेक्ट वर्क असिस्टंट, याच्यासाठी फक्त तुमचं 10वी झालेलं पाहिजे आणि तुम्हाला ॲटलिस्ट 1 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे. तर अशा 4 पोस्ट आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये 10वीसाठी, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी, BE BTechसाठी, MSc MS साठी सगळ्यांसाठी भरती आहे. तर कॉन्ट्रॅक्च्युअल हे सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचं आहे, पण कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब आहे. चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. खूप जणांना जॉबची गरज असते, त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ पाठवा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. आता बघूया याची सिलेक्शन प्रोसेस काय होणार आहे. तर पहिली जी होईल ती तुमची रिटन टेस्ट होईल, ज्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन आणि जॉब रिक्वायरमेंटचं तुमचं सगळे क्वेश्चन असतील. त्याच्यानंतर ट्रेड म्हणजे स्किल टेस्ट होईल, ती फक्त अप्लायज टू लॅबोरेटरी असिस्टंट आणि प्रोजेक्ट क्लर्क यांच्यासाठी फक्त होईल, ते टायपिंगच्या कोर्ससाठी. त्याच्यानंतर जे प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर आहे फक्त ह्याच पोस्टसाठी पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि मग नंतर फायनल सिलेक्शन तुमची लिस्ट लागेल. त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलायला देईल. त्याच्यामध्ये तुमचं आयडेंटिटी प्रूफ, एज प्रूफ, एज्युकेशनल आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कॅटेगरी सर्टिफिकेट असं सगळं तुम्हाला ते सबमिट करावं लागेल. तर बाकी ॲडव्हर्टाईजमध्ये मग जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहे
जसं की तुमचं जे सगळ्या पोस्ट आहे त्या फक्त TIFR कोलोबा ह्या लोकेशनसाठी ते भरत आहे. आणि त्याच्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेट जे राहील ते कुठेही दुसऱ्या त्यांच्या सेंटरला पण ते ट्रान्सफर करू शकतात. असं काही फिक्स नाही आहे त्या सेंटरला राहील, पण मोस्ट प्रोबॅबली करणार नाही. त्याच्यानंतर ही जी अपॉइंटमेंट ही टेम्पररी राहील, याला कुठलंही पेन्शन नसणार आहे. आणि ते 3 वर्षापर्यंत, जसं की म्हणला कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब आहे, तर 3 वर्षापर्यंत ते तुमचं एक्सटेंड करतील ते समजा कॉन्ट्रॅक्ट. आणि ह्या जी जॉब आहे यांची जी रिक्वायरमेंट आहे ती तुम्हाला सॅटर्डे संडे आणि शिफ्टमध्ये पण तुम्हाला वर्क करावं लागू शकतो मित्रांनो. तर अप्लाय नक्की करा. मी जी अप्लायची लिंक आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे. आणि जिथं ॲप्लिकेशन करायचं आहे ते फक्त तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे. त्याची लिंक मी जे की डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे. ॲडव्हर्टाईजची पण लिंक देणार आहे. वाचा मित्रांनो, नक्की अप्लाय करा. तुम्हाला अप्लाय नाही करायचं तुमच्या फ्रेंडला पाठवा, ज्यांना जॉबची गरज आहे त्यांना पाठवा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सगळे तुम्हाला जॉब अपडेट्स येण्याबद्दल व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.